श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे विनायक चतुर्थी. या दिवशी अतिशय शुभ असा अंगारकी योग जुळून आलेला आहे. या दिवशी काही सेवा, काही उपाय केले तर त्याचे इच्छित असे फळ आपल्याला मिळत असते. त्याचबरोबर सायंकाळी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे. यामुळं तुमच्या कितीही आयुष्यात कितीही दुःख, संकट, अडचणी असतील तर याने दूर होणार आहे. कारण ही गणपती बाप्पांची आवडती तिथी आहे. त्यांना समर्पित अशी ही तिथी आहे. आणि या दिवशी जर काही उपाय केले, काही सेवा जर केल्या तर याने नक्कीच गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. ते हे विघ्न नक्कीच दूर करत असतात. आपल्या भक्तांवरची संकट हे दूर करत असतात. तर कापरासोबत कुठली वस्तू जाळायची आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, दर महिन्यात 2 चतुर्थी येतात. जी शुक्ल पक्षात येते तिला आपण विनायक चतुर्थी म्हणतात आणि जी कृष्ण पक्षात चतुर्थी येते तिला संकष्टी चतुर्थी आपण म्हणतो. आणि विनायक चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला आपण अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. तर गेल्या महिन्यामध्येच बघा, कृष्ण पक्षात चतुर्थी आली होती तेव्हासुद्धा अंगारकी योग होता, म्हणजेच ते अंगारकीच चतुर्थी होती. तसेच उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे विनायक चतुर्थी. अंगारकी योग देखील आलेला आहे. गणपती बाप्पांना समर्पित अशी ही तिथी आहे. त्यामुळे बघा, सगळ्यांना या दोन्ही चतुर्थी करणं शक्य होत नाही. काही जण संकष्टी चतुर्थी करतात तर काही लोक फक्त विनायक चतुर्थी करतात. तर या दिवशी काही उपाय करायचे आहेत. त्याचप्रमाणे उद्या सकाळी आपल्या सर्वच जण गणपती बाप्पाच्या मंदिरात जात असतात, दर्शन घेत असतो. त्याचप्रमाणे आपल्या घरातील देवघरात जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तिला अभिषेक करायचा आहे. बघा, अभिषेक करताना काय करायचं आहे, आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती एका ताम्हणात घ्यायची आहे आणि ताम्हणात घेऊन झाल्यानंतर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना एक वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा आहे. फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही. त्यानंतर मग तुम्ही अभिषेक दुधाने करा, दह्याने करा, पाण्याने करा, अगदी जे शक्य होईल त्याने तुम्ही अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही ही मूर्ती पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून पुसून ती देवघरात तुम्ही ठेवायची आहे. त्यानंतर अभिषेक झालेलं जे तीर्थ आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. याने तुमच्या मुलं कितीही रागीट असू द्यात, तापट असू द्यात, यानं त्यांचा हा त्रास कमी होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या मुलांची प्रगती देखील होणार आहे. कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे हे जे तीर्थ तयार होतं ते तीर्थ आपण मंत्र म्हणून तयार केलेलं असतं. त्याचबरोबर तुमच्या मुलांना गणपती अथर्वशीर्ष उद्या नक्की म्हणायला लावा. नाही म्हटलं तर श्रवण करायला लावा. त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्ष देखील उद्या तुम्ही 11 वेळा तुम्ही म्हणायचं आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर त्यांना एखादं फूल, नैवेद्य तुम्ही अर्पण करायचं आहे, आरती करायची आहे. आता हे झालं आपलं सकाळचं. आता सायंकाळी कापरासोबत तुम्हाला एक वस्तू जाळायची आहे. आता सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याची वेळ. दिवे लागण्याच्या वेळी म्हणजेच लक्ष्मी येण्याचा जो काळ असतो या वेळेत तुम्हाला म्हणजे 6 नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, तुमच्या देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे आणि तुम्ही अगदी मातीची पंती घेऊ शकता किंवा डिश जरी घेतली तरी चालणार आहे. आणि त्यामध्ये एक सुकं खोबऱ्याची वाटी घेऊ शकता किंवा सुका खोबऱ्याचा छोटासा एक तुकडा घ्यायचा आहे. आणि त्यावर कापराच्या, आता भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर अगदी जो कुठला कापूर असेल त्याच्या 2 वड्या घ्यायच्या आहे आणि त्या सुक्या खोबऱ्यावर त्या वड्या ठेवायच्या आहेत. आणि अगदी
नंतर त्या प्रज्वलित करायच्या आहे. हे मात्र लक्षात घ्या, हे तुम्हाला उपाय 6 नंतरच करायचा आहे आणि प्रज्वलित करायचे आहे आणि जोपर्यंत हे कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता हा जप जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हा जप करायचा आहे आणि नंतर तुम्ही हे जे खोबरं राहणार आहे ते निर्मल्यात टाकलं तरी देखील चालणार आहे. याने काय होणार बघा, जे काही तुमच्या आयुष्यात कितीही दुःख, अडचणी, काही संकट आलेले आहेत, जे बघा संकट किंवा विघ्न कधीच सांगून येत नाही. म्हणून गणपती बाप्पाला आपल्याला प्रार्थना करायची आहे, माझ्या कुटुंबातील कोणावरही कधीही विघ्न येऊ देऊ नको, माझ्या कुटुंबातील कोणावर संकट येऊन देऊ नको, अशी अगदी मनोमन श्रद्धेने विश्वासाने प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे, तो नक्कीच विघ्न दूर करत असतो. हे मात्र लक्षात घ्या, हा कापूर संपेपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. नंतर ते खोबरं निर्मल्यात टाकून देऊ शकता किंवा तुम्ही पाण्यात जर विसर्जन केलं तरी चालणार आहे. हा अतिशय प्रभावी, अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे. नक्की करून बघा. तितकीच प्रभावी देखील हा उपाय आहे. कुठली संकट असोत, बाधा, अडचणी, अगदी त्या माझ्या घरापर्यंत कधी येऊ नये म्हणून देखील हा उपाय तुम्ही करायचा आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.